दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर हे सकाळी 9:30 वाजता सुरू होईल आणि त्याच्या अगोदर स्वर्गीय भिकू वगैरे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू होणार आहे। आणि या पुष्पहार अर्पणासाठी आपले महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेब येणार आहेत आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार गौतम चाबुकसर, कैलास कदम, प्रभाकर वागेरे, अजित गव्हाणे, त्याचप्रमाणे शहर प्रमुख माननीय सचिन भोसले, योगेशजी बाबर, माजी महापौर योगेशजी बहल, माजी महापौर मंगलाताई, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, राहुल तलाटे, असे मारुती भापकर असतील, मानव कांबळे असतील, परत विरोधी पक्षनेते दत्ता वाघेरे आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, हे सर्वजण दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचं स्वरूप आपण 11,001 रुपया शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह अशा पद्धतीनं दरवर्षी आपण जे देतो तो पुरस्कार, तर त्या पद्धतीनं हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत। ह्याच्यामध्ये त्यांचं योगदान जे आहे ते सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि दीवमध्ये जे काही डेव्हलपमेंट झाले ती त्यांच्या काळामध्ये त्यांनी दीव संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम केलंय। आणि जसं आता आमच्या शिंदे महाराजांनी सांगितलं की पायवारीमध्ये काम करत असताना ज्या काही सुविधा असतात तर त्या पुरवण्याच्यासाठी आणि इतर काही जे कामं दीवमधले जे आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय म्हणजे गाथा मंदिराचं जीर्णोद्धार असेल, परत तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे त्या मंदिरात नारायण महाराजांचं आणि पायवारीमध्ये येणाऱ्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी त्यांची नेहमी मदत होत असते। आम्ही आता प्रतिष्ठानने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जे अवेलेबल होणार आहेत ज्यांना सांगितलेलं आहे अशा लोकांना याच्यामध्ये राजकारण